काय करते? ओम साईराम. काय मग आज इकडे कसं काय? आता अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या मॅचेस चालू झाल्यात ना. देशातील सगळ्यात मोठी आणि सर्वोत्कृष्ट MPL आणि पहिली वुमन्स T20 क्रिकेट लीग आहे ना. आपले भाऊ पण स्पॉन्सर आहेत. यावेळेस एवढा धिंगाणा आहे ना, जी मॅच जिंकल ना त्यांना आपले भाऊ स्वतः पर्सनली 55,555चं रोख बक्षीस देणार आहे. आपल्या भाऊंची टीम पण आहे ना, सातारा वॉरियर्स. नावातच दहशत. आणि दहशत म्हणजे काय? कार्यकर्ता. कॅप्टन तर असला डेंजर आहे ना आपल्या टीमचा. जेव्हा बॅटिंगला येतो ना तेव्हा बॉल पण स्वतःहून म्हणतो, भाऊ फक्त तू टच कर, मी डायरेक्ट स्टेडियमच्या बाहेर जाऊन पडतो. 206 मीटरचा 6 फिक्स. बाकीच्या प्लेयर्सचा पण नाद नाही करायचं माहिती का? एका बॉल मध्ये 12 रन्स काढतात. कसं काय? अरे त्यांनी हेलिकॉप्टर शॉट मारला ना, बॉल एवढ्या लांब जाऊन पडतो ना की त्याच्यामध्ये 2 6 बसतात. 6 6 12. आणि विरुद्ध टीमच्या प्लेयर्सला मला कळकळीची विनंती आहे, त्यांनी एक पण प्लेयर आहे ना ग्राउंड वरती ठेवू नका. सगळे प्लेयर स्टेडियमच्या बाहेर ठेवा, कारण स्टेडियम मध्ये एक पण बॉल कॅच साठी येणार नाहीये. एकाने डेक्कनला थांबा, एकाने तळेगाव दाभाडेला थांबा, आणि खास करून एका फिल्डरला महाबळेश्वरच्या मॅप्रो गार्डन मध्ये ठेवा. कारण कसं आहे, ते स्टेडियमच्या वरच्या साईडला आहे ना, तर जास्त करून प्लेयर्स अप्पर कट मारतात, तर बॉल तिकडे जास्त वेळ जातो. आणि बॉलर तर भाई एवढे डेंजर स्पिन करतात ना, एल शेप मध्ये आतमध्ये जातो बॉल डायरेक्ट 90 अंशाचा कोन. स्टंपला पण 4 मिनिटांनंतर कळतं की आपण उडलोय. चल येऊ का? लई काम आहे. ग्राउंडच्या गवताला पाणी देण्यासाठी ना आपले 75 टँक बाहेर बोलवले. आणि स्टेडियमच्या बाजूची 10 एकर जमीन आहे ना, ती डायरेक्ट भाऊंनी विकत घेतली, कारण पार्किंग सगळ्यांना फ्री ठेवलंय ना. तर आपल्या पुण्यातल्या गहुंजेच्या MCA स्टेडियमला MPLच्या लाईव्ह मॅचेस बघायला नक्की या. चला येतो. ओम साईराम.